2026च्या केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युडीएफने विजय मिळवून सत्ता काबीज केली आहे. गेली 10 वर्ष सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव करत युडीएफने 140 पैकी 102 जागांवर झेंडा फडकवला, ज्यात एकट्या काँग्रेसने 63 जागा जिंकल्यात. राज्यावरील प्रचंड कर्ज, वाढती बेरोजगारी आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या सरकारविरोधातील संताप या सगळ्या गोष्टींमुळे ही सत्तापालट झाली असून काँग्रेसने अँटी इन्कम्बन्सी लाटेचा पुरेपूर फायदा घेतलाय. या विजयात ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी हरिपाड मतदारसंघातून सलग 6व्यांदा विजय मिळवून आपली ताकद सिद्ध केली आहे. चेन्नीथला यांनी त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचा आणि संघटनात्मक कौशल्याचा वापर करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आणि पक्षीय गटबाजी बाजूला ठेवून सर्वांना एकत्र आणलं. त्यामुळे त्यांचा हा विजय सार्थ ठरलाय. लो प्रोफाईल राहूनही त्यांनी ज्या प्रकारे निवडणूक व्यवस्थापन हाताळलं आणि डाव्यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला, त्यामुळे आज त्यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पुन्हा एकदा घेतलं जातंय. पण हे रमेश चेन्नीथला कोण आहेत? त्यांनी डाव्यांच्या सरकारला कशा प्रकारे सुरुंग लावला आणि त्यांचा आतापर्यंतचा इतिहास काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. केरळच्या राजकारणात गेली अनेक दशकं शांतपणे पण प्रभावी पद्धतीने काम करणाऱ्या नेत्यांमध्ये रमेश चेन्नीथला हे नाव खूप मोठं मानलं जातं. 2026च्या केरळ विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफला मोठं यश मिळालं आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी काही नावांची चर्चा जोरात सुरू झाली. त्या चर्चेत सगळ्यात अनुभवी आणि संघटनात्मक ताकद असलेलं नाव म्हणजे रमेश चेन्नीथला. केरळमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यामागे त्यांची मोठी भूमिका असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक मानतात. सध्या केरळमध्ये व्ही.डी. सातीसन, के.सी. वेणुगोपाळ आणि रमेश चेन्नीथला यांच्यात मुख्यमंत्री पदाची शर्यत सुरू आहे. रमेश चेन्नीथला यांचा जन्म 25 मे 1956 रोजी केरळमधील आलेपे जिल्ह्यातील चेन्नीथला या गावात झाला. अगदी विद्यार्थी जीवनापासून त्यांना राजकारणाची आवड होती. ते शाळा आणि कॉलेजच्या काळातच विद्यार्थी संघटनांमध्ये सक्रिय झाले होते. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना के.एस.यू. मधून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. नंतर ते युवक काँग्रेसमध्ये गेले आणि राज्यातील युवकांमध्ये त्यांनी मजबूत नेटवर्क उभा केलं. त्यांच्या राजकारणाची खास गोष्ट म्हणजे ते नेहमी संघटन बांधणीवर भर देत आले. अनेक नेते फक्त निवडणुकीपुरते कार्यकर्त्यांमध्ये जातात, पण चेन्नीथला यांनी कायम तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला. म्हणूनच केरळमध्ये त्यांना काँग्रेसचे ऑर्गनायझेशन मॅन म्हटलं जातं. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात विद्यार्थी चळवळीपासून झाली असली तरी त्यांनी खऱ्या अर्थाने राज्याच्या राजकारणात एंट्री केली ती विधानसभा निवडणुकांमधून. 1982 मध्ये ते पहिल्यांदा केरळ विधानसभेत निवडून आले. त्यानंतर 1987 मध्ये पुन्हा विजय मिळवत त्यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं. त्या काळात केरळमध्ये डाव्या पक्षांचा मोठा प्रभाव होता. सीपीआय आणि एलडीएफ यांची संघटनात्मक ताकद खूप मजबूत होती. अशा परिस्थितीत काँग्रेससाठी कार्यकर्ते टिकवणंही कठीण होत होतं. पण चेन्नीथला यांनी युवक काँग्रेस आणि के.एस.यू. मधून नव्या कार्यकर्त्यांची फळी तयार केली. केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी युवक नेत्यांना पुढे आणलं, त्यामुळे काँग्रेसचा पक्ष विस्तारत गेला. 1989 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि संसदेत पोहोचले. त्यानंतर 1991, 1996 आणि 1999 मध्येही त्यांनी विजय मिळवला. म्हणजे राज्य आणि केंद्र अशा दोन्ही पातळ्यांवर त्यांनी काम केलं. अनेकदा नेते फक्त राज्यापुरते मर्यादित राहतात, पण चेन्नीथला यांनी दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वातही आपली ओळख निर्माण केली. त्यामुळे गांधी परिवाराशी त्यांचे संबंध मजबूत झाले. काँग्रेस हायकमांडमध्ये त्यांचं मत गांभीर्यानं घेतलं जातं, म्हणूनच आज मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत त्यांचं नावही गंभीरपणे घेतलं जातंय. रमेश चेन्नीथला यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेलं काम. 2005 मध्ये त्यांनी केपीसीसी अध्यक्षपद मिळवलं. त्या काळात केरळ काँग्रेसमध्ये गटबाजी खूप होती. ओमेन चांडी आणि ए.के. अँटोनी या गटांमध्ये सतत संघर्ष सुरू असायचा. पक्ष कमजोर होत चालला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची पकड सैल झाली होती. पण चेन्नीथला यांनी पक्ष संघटनेला पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जिल्ह्यांचे दौरे सुरू केले, बूथ लेवल कमिट्या मजबूत केल्या आणि युवकांना संधी दिली. केरळमध्ये काँग्रेस पुन्हा उभी राहण्यामागे त्यांच्या संघटन कौशल्याचा मोठा वाटा असल्याचं मानलं जातं. 2014 मध्ये ओमन चांडी सरकारमध्ये त्यांना गृहमंत्रीपद देण्यात आलं. केरळ सारख्या संवेदनशील राज्यात गृह खातं हाताळणं सोपं काम नाही. त्याच काळात अनेक राजकीय संघर्ष, धार्मिक तणाव आणि प्रशासनिक आव्हानं होती, पण त्यांनी शांत आणि संयमी शैलीत काम केलं. त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली, पण त्यांच्या समर्थकांच्या मते त्यांनी प्रशासनाला स्थिरता दिली. पण रमेश चेन्नीथला यांना राष्ट्रीय पातळीवर सगळ्यात जास्त चर्चेत आणलं ते म्हणजे त्यांनी डाव्या सरकार विरोधात उभं केलेल्या आंदोलनामुळे. विशेषतः 2020च्या केरळ गोल्ड स्मगलिंग प्रकरणात त्यांनी पिनराई विजयन सरकारला जबरदस्त अडचणीत आणलं.
त्या काळात UAE कॉन्सुलेट मार्फत सोन्याची तस्करी झाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात गृहमंत्री कार्यालयाशी संबंधित काही लोकांची नावं चर्चेत आली. चेन्निथला यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी CBI चौकशीची मागणी केली, आंदोलन केलं आणि सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामुळे LDF सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला. त्यांनी सातत्यानं पत्रकार परिषदा घेतल्या, पुरावे मांडले आणि विधानसभा तसंच रस्त्यावर सरकारला घेरलं. केरळमध्ये अनेकांना वाटू लागलं की पिनराई विजयन सरकारभोवती भ्रष्टाचाराचे ढग आहेत. विरोधकांच्या मते याच काळात LDFची प्रतिमा कमकुवत व्हायला सुरुवात झाली. चेन्निथला यांनी या सरकारला सुरुंग लावला असं म्हटलं जातं, कारण त्यांनी सातत्याने सरकारवर हल्ले चढवत जनतेमध्ये संशयाचं वातावरण निर्माण केलं. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आरोप केले, पण आक्रमकपणे सरकार विरोधात लढणारा चेहरा म्हणून चेन्निथला पुढे आले. केरळच्या सोने तस्करी प्रकरणामुळे डाव्या सरकारला मोठा फटका बसला. जरी त्यावेळी LDF सत्ता टिकवण्यात यशस्वी झाली, तरी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी जनमत तयार केलं. पुढच्या काही वर्षांमध्ये बेरोजगारी, महागाई, प्रशासनावरचे आरोप आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांनी LDFची प्रतिमा कमकुवत होत गेली. त्यात चेन्निथला यांनी सातत्याने केलेले हल्ले महत्त्वाचे ठरले. रमेश चेन्निथला यांनी आतापर्यंत अनेक विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवल्यात. विशेष म्हणजे त्यांचा विजयाचा ट्रॅक रेकॉर्ड मजबूत मानला जातो. त्यांनी विधानसभा आणि लोकसभा मिळून 10 पेक्षा जास्त मोठ्या निवडणुका लढवल्यात आणि बहुतेक वेळा विजय मिळवलाय. हरिपाड मतदारसंघात त्यांची मजबूत पकड आहे. 2026च्या निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलाय. चेन्निथला यांच्या विजयामागचं कारण फक्त काँग्रेसचं मत एवढंच नाही. केरळमध्ये व्यक्तिगत प्रतिमेलाही खूप महत्त्व असतं. चेन्निथला यांची प्रतिमा शांत, अनुभवी आणि सहज उपलब्ध नेत्याची आहे. ते कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतात. केरळच्या राजकारणात अनेक नेते फक्त TV स्टुडिओ पुरते मर्यादित राहतात, पण चेन्निथला गावागावात जाऊन बैठका घेतात. त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्याशी जोडलेले राहिले. त्यांनी पक्ष बांधणी करताना धार्मिक आणि सामाजिक संतुलनही सांभाळलं. केरळमध्ये हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाच्या राजकारणावर मोठा प्रभाव असतो. काँग्रेसला या तिन्ही समाजांचं समर्थन मिळवणं आवश्यक असतं. चेन्निथला यांनी IUML सारख्या मित्रपक्षांशी संबंध चांगले ठेवले, तसेच चर्च गटांशी आणि हिंदू संघटनांशीही संबंध कायम ठेवला. त्यामुळे UDF मध्ये ते स्वीकारार्ह असा चेहरा बनले. आज ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत का आहेत याची अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे त्यांचा प्रचंड अनुभव. विद्यार्थी नेता ते खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा मोठा प्रवास आहे. दुसरं म्हणजे त्यांची संघटनात्मक पकड. केरळ काँग्रेसमध्ये अजूनही त्यांचा स्वतःचा मजबूत गट आहे. तिसरं म्हणजे दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाशी असलेले संबंध. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे जुने संबंध असल्याचं मानलं जातं. अलीकडे त्यांनी दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाच्या भेटी घेतल्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा आणखी वाढली आहे. सध्या केरळ काँग्रेस समोरचं मोठं आव्हान म्हणजे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पुढे करायचं. VD सतीशन यांची प्रतिमा आक्रमक विरोधी पक्षनेत्याची आहे. KC वेणुगोपाल हे दिल्लीतील शक्तिशाली नेते मानले जातात, पण चेन्निथला यांच्याकडे अनुभव आणि संघटन या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणूनच अनेक कार्यकर्त्यांना वाटतं की राज्य चालवण्यासाठी ते योग्य पर्याय ठरू शकतात. सोशल मीडियावरही त्यांच्या समर्थनार्थ मोहिमा सुरू झाल्यात. केरळमध्ये काँग्रेस समर्थकांमध्ये अनुभवी नेता मुख्यमंत्री व्हावा अशी भावना काही प्रमाणात दिसते, तर काही जणांना वाटतं की पक्षाने नव्या पिढीला संधी द्यावी. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत स्पर्धा वाढली आहे. रमेश चेन्निथला यांच्या राजकारणाची खास गोष्ट म्हणजे त्यांनी कधीही अतिशय आक्रमक किंवा भडक शैली वापरली नाही. ते शांत भाषेत बोलतात, पण योग्य वेळी सरकारवर दबाव टाकण्याची त्यांची पद्धत प्रभावी मानली जाते. गोल्ड स्मगलिंग प्रकरण असो किंवा प्रशासनातील इतर भ्रष्टाचारांचे आरोप असो, त्यांनी सातत्यानं सरकारला लक्ष केलं. त्यामुळे विरोधी पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली. आज केरळच्या राजकारणात जे चित्र दिसतंय त्यात रमेश चेन्निथला हे फक्त मुख्यमंत्री पदाचे दावेदार नाहीत, तर काँग्रेसच्या जुन्या संघटनात्मक राजकारणाचं प्रतीक आहेत. विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज मुख्यमंत्री पदाच्या दारात पोहोचलाय. केरळमध्ये सत्ता बदलल्यानंतर आता काँग्रेस नेतृत्व कोणावर विश्वास ठेवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, रमेश चेन्निथला यांनी दशकानुदशकं उभारलेलं राजकीय नेटवर्क, त्यांची संघटन क्षमता आणि डाव्या सरकार विरोधात सातत्याने उभा केलेला संघर्ष यामुळेच ते आज केरळच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सगळ्यात गंभीर चेहरा बनलेत. बाकी मंडळी, रमेश चेन्निथला यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.